हाय हॅलो नमस्कार। आज मी कांद्याच्या पातीची भाजी बनवते आहे। त्यासाठी ही कांद्याच्या पातीची जोडी आणली आहे आणि आता ती मी साफ करून घेते आहे। त्यानंतर मग स्वच्छ धुणार आहे। साफ करताना हे बघा, हे असं काढायचं, हा कांदा असा सोलून घ्यायचा। अशा पद्धतीने मी सगळी भाजी साफ करून घेते आहे। हे बघा अशी, आणि त्यानंतर मग इथून मोडून घ्यायची। ते सुकलेली शेवटची असतात ते काढून टाकायची। हे बघा अशी करून घेते मी सगळी साफ, आणि नंतर 5-6 वेळा धुवून घेते पाण्यामध्ये। भाजी सगळी मोडून घेतली आहे। हे इथे बाजूला कांदे केलेत मोडून, आणि हे असे, आणि ह्यामध्येच मी भाजी करणार आहे, एक्स्ट्रा कांदा घेणार नाही आहे। आता ही मी भाजी बारीक चिरून घेते। भाजी मोडून घेतली आहे। हे कांदे बाजूला केलेत आणि पात बाजूला, आणि 4-5 वेळा मी स्वच्छ धुवून घेतली। आता चिरून घेते आहे। यामध्ये मी एक्स्ट्रा वेगळा कांदा घालणार नाही, याचेच कांदे आहेत तेच मी वापरणार आहे। इथे मी कांद्याची पत कापून घेतली आहे। थोडीशी लसूण, हिरव्या मिरच्या 3 घेतल्या आहेत, खोबरं। आता हे मी फोडणीला घालते। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घालून घेते थोडं। कढई गरम झाली, तेल घालून घेतलं आहे 2 चमचे। लसूण घालून घेते। लसूण चांगली भाजली आहे। आता त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचे। मिरच्या, कांदा मऊ झाला आहे। आता मग ही भाजी घालून घेते। सर्वच भाजी घालून घेतली आहे। ही भाजी खायला खूप छान लागते, पौष्टिक पण आहे, सर्व गुण संपन्न अशी आहे ही भाजी। नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून 2 गोष्टी घालायच्या आहेत, आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। खूप छान भाजी लागते अशा पद्धतीने केलेली, नक्की करून बघा। मीठ घालून घेते। मीठ थोडंसं कमीच घालायचं, पालेभाजीला मीठ जास्त बरं लागत नाही। बारीक गॅसवर मी 10 मिनिटं शिजवून घेते। खोबरं घालून घेते थोडं। खूप छान लागते, नक्की करून बघा, आणि कशी झाली कमेंट करून सांगा प्लीज। खोबरं घालून घेतलंय। कांद्याची पातीची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज।